सुनीता अविनाश पाटील. मी ही नारळाची बर्फी तयार केली आहे. त्याच्यामध्ये खवा आहे, म्हणजे पहिला पूर्ण बेस तयार केला मूळचा, आणि मग त्याच्यात वेगवेगळे फ्लेवर्स टाकून मी तर एक पेरूचा हे आहे गर त्याच्यात टाकून, एक पानाचं आपण हे केलं आहे आणि रोज, आणि त्याच्याप्रमाणे मग ती जे तयार केलं आहे त्याचं आम्ही थोडंसं हे केलं आहे, आपली बाहेर सजावट केली. बरं, म्हणजे छान बर्फी त्यांनी नारळाची इथं बनवलेली आहे. आणि तुम्ही काय काम करता एरवी, म्हणजे तुमच्या ह्या पाककृतीच्या तुमच्या आवडी व्यतिरिक्त काय तुम्ही काम? मी डोंबिवली नागरी सहकारी बँकेतच कामाला आहे. बरं बरं, ठीक आहे. म्हणजे त्यांनी ही सुद्धा त्यांची आवड तितकीच छान जोपासली असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही पूर्ण नको, एवढ्या खायचं. एवढ्या 48 संपून आणखी खायचे आहेत, त्यामुळे आता थोडंसं तिने कन्सिडर करायचं की एक यातूनही तुम्हाला जर कुठलं सुचवायचं असेल, म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की एकापेक्षा अधिक तुम्ही बनवून आणले असतील तरी स्पर्धेसाठी गृहीत कुठली धरायची हे तुम्हीच ठरवायचं आहे. तेवढं फक्त परीक्षकांना आवर्जून सांगा. पेरू जरा थोडा वेगळा आहे, मग पेरू करू शकतो तुमच्यासाठी. त्यांनी कसं एकाच बँकेमध्ये 2-3 प्रकारचे खाती असतात, तसं त्यांनी वेगळे वेगळे फ्लेवर सुद्धा आणलेले आहेत. कुठलं उघडायचं तेवढं फक्त सांगा, पण इथे खातं उघडून जा. पेरू पेरू कमाल आहे. अच्छा, त्याप्रमाणे तुम्ही ते हे लावले. ओ वाव, किती छान हो, अप्रतिम बनवलं. पेरू मस्त, पेरू मस्त आहे. पेरू पण आहे आणि नारळ पण आहे. म्हणजे त्यांनी परीक्षणासाठी जी पाककृती सांगितलेली आहे ती आता आवडलेली आहे. बरं, आहे ती टेस्ट आहे. अरे का कमाल, खूप खूप अभिनंदन. कॉम्पिटिशन टॉप हा. खूप सुंदर. ठीक, खूपच सुंदर. वाव, अप्रतिम. धन्यवाद.